नमस्कार. एकादशी निमित्त थोडेसे प्रश्न निर्माण झालेले असतीलच किंवा एकादशी आहे आणि एकादशीला संक्रांत आलेली आहे. तर संक्रांतीविषयी वाण द्यायचं कसं काय याविषयी प्रत्येकांना प्रश्न पडलेला आहे. तरीही त्याविषयी मी आपल्याला काही गोष्टी सांगतो आहे. तर आता असं लक्ष द्या. तर असं लक्ष द्यायचं आहे की एकादशीच्या दिवशी घागरीमध्ये ज्या तुम्ही पूजा करसान घागरीच्या त्याच्यात ऊस आणि गाजर आणि बोरं हे घागरीमध्ये टाकायचे आहे. त्याच्यात थोडे शेंगदाणे वगैरे टाकायचे आहे. ज्या घागरी आहे देवांना शेंगदाणे वगैरे चालतात. आणि तिळाचा लाडू प्रत्येक याच्यात टाकायचा आहे. तिळाचा लाडू अशा प्रकारे तिळाचे दान होईल, शेंगदाण्याचे दान होईल, दाणे वगैरे. आणि नैवेद्य जो दाखवायचा आहे तो फराळाचा दाखवायचा आहे. आणि त्याच दिवशी वाण आपण करू शकता. एकादशी असल्यामुळे वाण देऊ शकता. फक्त गहू तांदूळ हे ओटीमध्ये टाकू नये. बाकी आपल्याला जे काही ओटीमध्ये टाकायचे आहे त्यानिमित्त. आणि दुसरी गोष्ट अशी की मुलाचं लूट करतात. मुलाची लूट ही 16 तारखेला करण्यात यावी. 16 तारखेला मुलाची लूट वगैरे करायची. आणि मधात समजा आता दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी कर दिवस आहे. कर दिन असल्यामुळे वाण देऊ शकत नाही. तर मग 16 तारीख एकदम उत्तम आहे. त्या दिवशीपासून तुम्ही वाणाला सुरुवात करू शकता. अशा प्रकारे जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी नारायण, जय सूर्यनारायण आणि जय श्रीराम अशा प्रकारे आपण या गोष्टी करू शकता. काही लक्षात न आल्यास आपण मला फोन करताच आहात. काही गोष्टी नाही लक्षात आता तर मला फोन करू शकता. अशा प्रकारे एकादशी आणि एकादशी केलेली उत्तमच असतो. ज्यांना काही उपवास असेल तर त्यांनी उद्याचे दिवस एकादशी करावी. एकादशीचा हा योग फार चांगलेला आलेला आहे संक्रांतीचा. त्यामुळे अशा प्रकारे आहे. जय श्रीराम, लक्ष्मीनारायण.